हॅलो हाय सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मजेत ना? तर सर्वात आधी सर्व ताईंना, बहिणींना, सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपली हरतालिकेची पूजा असते. तर हा कालचा व्हिडिओ आहे सोमवारचा. तर बघू शकता मी काल सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. जसे तुम्हाला माहितीच आहे आपले क्लिनिंगचे व्हिडिओ चालू आहेत. तर नसतील बघितले तर बघून घ्या सगळे व्हिडिओ. तर बघू शकता आज मी किचन क्लीन करत आहे. फायनली आज किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. म्हणजे किचन किती पण आवरा, काही ना काही पसारा होतोच. तुम्ही बघू शकता किती पसारा आहे माझ्या किचनमध्ये. पण तरी मी सगळ्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित ठेवते, पण काही ना काही होतेच. मुलांच्या गडबडीत राहून जाते. तर आज सगळं क्लिनिंग करणार आहे. तर भांड्याची मांडणी बघू शकता. अक्षरशः एवढी धूळ झाली ना, मी सारखे तरी पुसत राहते पण खूप धूळ झालेली आहे. म्हटलं आज सगळं काढूनच घ्यावं आणि स्वच्छ अशी घासून घ्या मांडणी. तर तुम्हाला एक सांगेल की ज्यांनाही मांडणी वगैरे घ्यायची असेल ना, तर अशी मोठी मांडणी घेऊ नका. याचं आहे ना, काय आहे ते, ही आहे ना, त्याला म्हणजे ठेवताना अटॅच करावं लागते भिंतीला खिळे वगैरे मारून, नाहीतर अशी हालती ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लिनिंग करताना आहे ना, खूप हाताला म्हणजे लागते ते, म्हणजे त्याला धार असते. किती धूळ झालेली आहे बघू शकता, चिकटही झालेली आहे. तर मी सारखी क्लीन वगैरे करत राहते. तर सगळे भांडे वगैरे मी सगळं काढून घेतलेलं आहे. भांडे एकदम चकाचक आहेत, काहीच नाही झालेलं. नॉर्मल अशी धूळ बसलेली आहे. तर मग मी आता भांडे तर काही घासणार नाही आहे. तर सगळ्यांनाच माहिती आपण नवरात्रात ती क्लिनिंग करतो आपण सगळेच जण करतात. तर त्याच्यामुळे मी फक्त पुसून पासून घेणार आहे आणि झाडून घेणार आहे भांडे, आणि वरची जाडी वगैरे सगळं काढून घेणार आहे. तर पोटमाळ्यावर आहे ना बारीक अशी धूळ म्हणजे आधीच होती थोडीफार, पण आता म्हटलं सगळं काढतच आहोत, चांगलं क्लिनिंग वगैरे करून घ्यावं. आणि बघू शकता छान असे डबे मी पुसपास करून ठेवत आहे. कारण काय आहे, धूळ होतेच. आणि मी ते झाकणांना आहे ना पेपर लावून ठेवले. कारण काय आहे, सगळ्यात जास्त झाकणं खूप चिकट होतात. धूळ आहे ना सगळी झाकणावरच जाऊन बसते डब्यांच्या, म्हणून त्या झाकणांना मी हे करून ठेवले, पेपर लावून ठेवले. तर हे पाईप आहे ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागतात. तर मी सगळे पाईप वगैरे काढून घेतले आणि सगळे क्लीन वगैरे करून डबे पुसपास करून चांगले ठेवून दिले. जसे होते तसे ऑर्गनाईज करून ठेवले आणि पूर्ण काढून घेते हळूहळू. आणि भांडे घासायचं म्हटलं ना तर मग 2-3 दिवस लागतात किचन आवरायला. म्हणून त्याच्यामुळे म्हटलं आता परत आज हरतालिका वगैरे होती, गणपती येणार आहे. आणि लेट करण्याचं कारण असंच की मुलांच्या एक्झाम वगैरे म्हणजे चालू असतात, तर होत नाही एवढ्या गोष्टी. त्याच्यामुळे तसे मी आत्ताच 2 महिने आधीच पूर्ण क्लिनिंग करून घेतले ते डब्बेवरचे सगळे. त्याच्यामुळे म्हटलं नको आता नवरात्रात किंवा दिवाळीत करायचीच आहे, म्हणून मग आता काही केले नाही मी. भांडे म्हणजे पूर्ण घासून नाही घेतले, जे चिकटले घाण झालेले ते पूर्ण घासून घेतले. आणि बघू शकता असं क्लीन करून लावून घेतले. आणि खाली पण खूप धूळ झालेली आहे. पूर्ण डब्बे आवरणे हे करणे, इकडलं पण कोपऱ्यातलं काढून घेतलं सगळे सामान वगैरे आणि सगळं आवरून व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा माझे क्लिनिंगचे व्हिडिओ. आणि हा पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. म्हणजे सबस्क्राईब केलं ना की नोटिफिकेशनला क्लिक केलं की सर्वात आधी मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तर तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल, तेवढ्यासाठी. तर बाकी काही नाही, क्लिनिंगच चालू आहे. तुम्हाला माहितीच आहे. जरी अजून हे राहिलेलंच आहे, देवाची भांडी वगैरे सगळं राहिलेलं आहे. तर म्हटलं संध्याकाळी करावं ते. आता सगळं किचन आवरून घेत आहे. मुलांना जसं 9 वाजता सोडलं ना मी स्कूलला 8:30ला, तसं आल्याबरोबर क्लिनिंगला लागले. कारण मला माहिती आहे परत मुलं आले ना काही करू देत नाहीत, मधात करतात मुलं. त्याच्यामुळे पटपट आवरून घ्यावं म्हणलं. आणि सगळे भांडे काढणं हे करणं ते करणं सगळा वेळ जातो त्याच्यात. तर मांडणी वगैरे सगळं काढून घेते आता मी गॅसच्या वरचं पण सगळं सामान किती पण आवरा. तर हा दगडी खलबत्ता आहे. तर मी गावावरून आईने पाठवला. इथं मिळतात पण काय होते मग ते त्याला हे करावं लागतं, काहीतरी जेवारी वगैरे कांडावी लागते म्हणतात. परत ती चोपडा व्हायसाठी तेल लावून ठेवावं लागते. त्याच्यामुळे मग गाईचा होता जुना, तर आई म्हणजे तू घेऊन जा, मी नवीन करेल, घेईल तर नवीन हे करेल, तू कशाला एवढं हे करते, म्हणून मग आईने जुनाच दिलेला मला. तर बघू शकता किती सामानाचं अक्षरशः म्हणजे मी एवढे भांडे काढून टाकले ना तरी खूप भांड्यांचा पसारा झालेला आहे. तर हे मसाल्याचे पूर्णच मसाले असतात ना आपले अख्खेवाले, ते आहेत त्याच्यात.
त्याच ट्रेमध्ये ठेवलेले मी छान असे, कारण काय वेळेवर नाही बघा. डब्यात लाडू ठेवून दिले आणि लक्ष काही राहिलं नाही राजगिऱ्याचं, तर पूर्ण नरम पडलेले आहेत. म्हणजे ते असे झाले ना की खूपच असे नरम पडलेले आहेत. ते डबे पण सगळे क्लीन आहेत. आणखी तुम्हाला एक सांगेल, जर ज्यांच्या घरात कॉक्रोच खूप होत असेल ना, तर खरं हे ट्रिक म्हणजे वापरून बघा, तुम्हाला खरंच उपयोग होईल. काय करा, 8 दिवसाला आहे ना किचनचे पेपर चेंज करत जा. 8 दिवसाला होईल, 15 दिवसाला होईल, जसं होईल तसं तुम्हाला 15 दिवसाला तरी करत जा पेपर वगैरे चेंज. आणि आहे ना रात्रीचा आहे ना लाईट आहे ना किचनमध्ये, तुम्ही जास्त वॅटचं नका लावू, 5 वॅटचा किंवा 10 वॅटचा. किचनमध्ये लाईट रात्रभर चालू ठेवा. त्यानं काय होणार, तुम्ही फक्त 10 दिवस वापरून करून बघा ही गोष्ट, तुमच्या घरात आपोआप झुरळं कमी होतील. म्हणजे आहेत ना त्याच्यापेक्षा फार कमी दिसतील तुम्हाला. कारण काय, मी बघा एवढी क्लिनिंग केली पूर्ण घरात, पण एक झुरळ पण सापडलं नाही. कारण काय आहे, मी किचनमध्ये लाईट आहे ना रात्रभर चालू ठेवते. कारण काय, किचनमध्ये आपण किती क्लीन करा झुरळं होतातच. त्याच्यामुळे लाईटमध्ये मी पण असंच एक वाचलेलं, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. मी माझ्या मनाने काही सांगत नाही आहे. तर किचनमध्ये खरंच तुम्ही एक ट्राय करून बघा, लाईट लावून बघा. लाईटमुळे आहे ना खूप झुरळ्यांचा फरक पडतो, म्हणजे झुरळं फार कमी होतात त्याच्यामुळे. लोणच्याची भरणी, लोणच्याचा पण व्हिडिओ करायचा होता पण राहून गेला. तर लोणचं पण 12 महिन्याला पुरेल एवढं एकदाच करून घेते आणि छान लोणचं बनते. तर आमच्या गावकडच्या काकू आहेत आई, त्यांची ट्रिक असते, ते मला सांगितलेले त्यांनी किती किलोला किती मेजरमेंट वगैरे सगळे मसाले किती घ्यायचे. तर मग तसंच करून मी करते. 2 वर्ष झाले मी लोणचं करत आहे, पण कधीच माझं लोणचं खराब वगैरे नाही झालं. वर्षभर छान असं टिकते. आता सगळं मी खालचं आवरून घेतलं, पेपर वगैरे सगळं चेंज करून घेतले आणि डबे जसेच्या तसे होते ते लावून घेतले. तर हे पाईप काढलेले आहेत, म्हटलं आता गणपतीला लागणारच आहे, तर पुसून घ्या सगळे. तर तुम्हाला गणपतीच्या डेकोरेशनमध्ये दिसणारच आहे पाईप. तर बघू शकता असे एक मागच्या वर्षी घेतलेले, छान असे ठेवून दिले ना चांगले राहतात. आणि खालचं काढायचं होतं. खालचं काय झालं आहे, सारखं डबे काढणं होत नाही ना, तर तिथे ना पाणी सांडते ना, तर डाग लागले होते. मग म्हटलं सगळं काढून घ्यावं. सगळं चकाचक सगळं असं क्लीन झाडून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि क्लीन झाडल्यानंतर आहे ना बघा, तुम्हाला कॅमेऱ्यातून पण डाग वगैरे दिसत असतील थोडेफार. तर मी आधी काय केलं, पुसून घेतलं, पण पुसून काही निघाले नाही. त्याच्यामुळे काय केलं, घासणीनं आहे ना सगळं घासूनच घेतलं. म्हटलं एक वेळेस घासून घ्या. आणि चांगलं असं 2 कपड्यांनी पुसून घेतलं. परत एक चांगल्या पाण्याने पुसून घेतलं आणि सुकू दिलं फॅन लावून ठेवला. आणि पिठाचे डबे आहेत सगळे खालचे, जेवढे पण आहेत तेवढे. तर मग ते पिठाचे डबे आहेत ना, मी सगळे क्लीन वगैरे करून घेतलेले. आणि बघू शकता असे क्लीन वगैरे करून घेतले, सगळे पुसून घेतले. घासलेले आहेत त्याच्यामुळे काही घासले नाही, ते खराब वगैरे झाले नव्हते त्याच्यामुळे. आणि हे बास्केट आहेत ना, मी डीमार्टमधून आणलेले, खूप छान आहेत. तुम्हाला आणायचे असतील तर तुम्ही वापरू शकता स्टोअरमध्ये. डीमार्टमध्ये आहे ना थोडं स्वस्त भेटते आणि छान सामान भेटते. क्वालिटी प्लॅस्टिक असो म्हणजे स्टील असो किंवा काच असो, त्याची क्वालिटी आहे ना खूप छान असते. म्हणून मी सहसा करून आहे ना डीमार्टचेच डबे वापरते. तर ते खाली पिठाचे डबे पण होते ना, ते मी 8-10 वर्ष झाले जुने आहेत, पण अजूनही खूप छान असे आहेत, टिकत आहेत. त्याच्यामुळे आहे ना मी सहसा करून डीमार्टमधले सामान आणते, पुसायचं वगैरे सगळं क्लीन वगैरे, म्हणजे स्टोअर करायचं. स्टीलचे डबे असो किंवा काचेच्या भरण्या असो किंवा प्लॅस्टिकचे डबे असो, सहसा करून डीमार्टमधलेच भांडे असतात माझे सगळे. कारण काय आहे, डीमार्टचे भांडे आहेत ना खूप लाँग टाईम चालतात. आणि बघू शकता सगळं गॅसचा वाटतं, तर आपण नेहमीच घासते, मी तर रोजच घासते, कारण खूप घाण होते ना त्याच्यामुळे. आणि मग म्हटलं आता पुसूनच घ्यावा, चांगलाच होता त्याच्यामुळे. आणि छान असं बघू शकता, हा डायनिंग टेबल आहे, मुलांना फार आवड आहे डायनिंग टेबलची. तर म्हटलं नको सध्या लाकडी वगैरे काचेचं आणायला, तर मग हा प्लॅस्टिकचंच आणलेलं आहे. मुलांना सारखं लागते चहा पिताना, जेवताना, त्यांना लय म्हणजे हे आहे, काय म्हणतात, आवड आहे डायनिंग टेबलवर बसून जेवायची. तर त्याच्यामुळे मग मी हा प्लॅस्टिकचंच घेतलेलं आहे. तर बघू शकता आता सगळे पेपर भांडी सगळी घासून घेतली. तो व्हिडिओ काही मी क्लिप काही काढले नाही, कारण काय बाथरूम आहे छोटंसं, त्याच्यामुळे काही बसत नाही एवढं मोबाईल वगैरे, परत पाणी उडायची भीती असते. तर मग मी काही ते क्लिप काढले नाही, पुढलं क्लीन करून घेतलेली मांडणी आणि घासून घेतली, चकाचक करून घेतली. आणि आता त्याच्या पेपर आतरत आहे सगळे.
आणि भरण्या आहे ना पुसून घेतल्या, पुसून लावत आहे एक एक भरणी. आणि प्लॅस्टिक ह्या पण भरण्या मी डीमार्टमधूनच घेतलेल्या आहेत, बघू शकता. हे म्हणजे एका कलरच्या 3-3 भरण्या आहेत. आणि सगळे डाळी वगैरे मी स्टोअर करून ठेवते, कारण काय सारखं आणणं होत नाही, त्याच्यामुळे म्हणजे आठवण राहत नाही. मग सगळे डाळी मी स्टोअर करून ठेवते. आणि बघू शकता असे सगळे हे पण क्लीन केलेलंच आहे. जेव्हा पण डाळी संपल्या तेव्हा मी डब्बे घासते, परत दुसरी डाळ चाळून गिळून भरून ठेवते, त्याच्यामुळे सगळं क्लीनच होतं. आणि सगळे डब्बे वगैरे लावून ठेवत आहे. एक डब्बा लावायला आवरायला खूप वेळ जातो. जरी तुमच्यापर्यंत 10-15 मिनटाचा व्हिडिओ येत असेल ना, तरी पण मला आहे ना तुम्हाला खोटं वाटेल. 9 वाजता मी चालू झाले किचनच्या साफसफाईला, तर मला अक्षरशः 2:30 वाजले पूर्ण आवरायला. आणि बघू शकता म्हणजे साईडला ठेवलेले आहेत ते भांडे घासायचे आहेत, बास्केटी वगैरे. आणि तर बघू शकता छान अशी क्लीनिंग झालेली आहे किचनची. मी तुम्हाला सगळं फ्रीज पण वरून क्लीन केलेलं आहे, आतून सगळं. राहिले, आतून आता व्हिडिओ काढला नाही. बघा किती छान असं फ्रीज राहिलं, आतमधून क्लीन करायचं, ते बघू मी शकता संध्याकाळी किती छान करणार असं आहे. तर क्लीनिंग बघू वगैरे शकता झालेली किती आहे. छान असं क्लीन झालेलं आहे. किचन पण सगळं व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे. आणि हे पण सगळं क्लीन झालेलं आहे. खूप छान असं प्रसन्न वाटते. तर कशी वाटलं आजचा व्हिडिओ ते पण सांगा कमेंट करून नक्की. आणि कशी वाटली माझी क्लिनिंग वगैरे. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. छान दिसत आहे. आणि बघू शकता घासल्यानंतर किती छान अशी मांडणी दिसत आहे. आणि ही बास्केट आहे कपड्यांची, सिलेंडर वगैरे सगळ्यांच्या घरी असतेच, ते काही सांगायची चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला, बाय सर्वांना. लाईक करा. बाय.